नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. कालच आम्ही एक व्हिडिओ मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भामध्ये केलेला होता आणि आज अजून एक पुरावा म्हणजे अजून एक व्हिडिओ समोर आला. खरं तर तो 10 दिवसापूर्वीचा आहे, 13 मेचा. वंचित बहुजन आघाडीचे नेते सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीची मुलाखत दिली त्याच्यामध्ये औरंगजेबाचा उल्लेख औरंग्या म्हणून आला की लगेच ते कसे अस्वस्थ झाले ती तुम्हाला मी क्लिप पण दाखवतो जरूर. लक्षात ठेवायचं औरंग्याचं लक्षात काय ठेवायचं भारतीयांनी? त्याचं राज्य होतं हे तुम्हाला असं लक्षात ठेवावंच लागणार आहे. नाही ते तर स्वीकारतातच की. कोण स्वीकारते? त्याचं राज्य होतं, त्याच्या राज्यात अत्याचार होते. असे तुमची भाषा सुद्धा कशी आली? औरंग्या आली. बरं, तुम्ही औरंगजेब म्हणत नाही. मी तो दोन्ही प्रश्न एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये की तिथे तुमचा हा मुस्लिम द्वेष दिसायला लागला. बरं, तुम्ही कट्टरवादी हिंदुत्ववादी आहात. प्रश्न एक आहे त्याच्यामध्ये की तुम्ही माणसं म्हणून माणसं स्वीकारायला तयार नाही आहात. आणि दुसरा एक फोटो आहे की त्यांनी इथे औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन चादर चढवली. मुद्दा फक्त इतका नाहीये साधा. एक लक्षात घ्या की ह्याच वंचित बहुजन आघाडीने 2019च्या निवडणुकीमध्ये मुस्लिम इत्तेहादुल मुसलमीन या कट्टरपंथी पक्षाला पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून या छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले होते. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये स्वतः ओवेसीच्या शिवायची दुसरी जी जागा निवडून आली होती ती या छत्रपती संभाजीनगरमधून. आणि हे पाप प्रकाश आंबेडकरांचं आहे. मी पाप का म्हणतो ते पण तुम्हाला मी सांगतो. हे काही कुठल्या पक्षीय अभिनिवेशाने म्हणतोय मी असं नाही, किंवा मी हिंदू आहे म्हणून मुस्लिमांचा द्वेष करावा म्हणून म्हणतोय असं नाही. याच इम्तियाज जलील यांनी सतत, ते आधी आमदार होते आणि त्याच्यानंतर खासदार आहेत, या 10 वर्षात एकदाही 17 सप्टेंबरचं झेंडावंदन अटेंड केलं नाही. 17 सप्टेंबरचं झेंडावंदन ह्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये शासकीय पातळीवरती साजरा होणारा प्रसंग आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, त्याचबरोबरीनं 17 सप्टेंबरच्या झेंडावंदनाला महत्त्व आहे. आता तर हे झेंडावंदन ह्या 17 सप्टेंबरपासून संपूर्ण देशात झालेलं आहे. हे चुकूनही एकही वर्ष अटेंड न करणारे इम्तियाज जलील यांना पाठिंबा देण्याचं सगळ्यात मोठं पाप हे प्रकाश आंबेडकरांनी केलेले. त्याच्या अर्थाने मी पाप म्हणतोय. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात. तुम्ही स्वतःला घटनेचे रक्षण करते म्हणून घेता. संविधान बचाव म्हणून ड्रामा करणारे, आंदोलन करणारे तुम्हीच आहात. आणि तुम्ही त्या माणसाला पाठिंबा देता ज्यानं एकदाही 17 सप्टेंबरचं झेंडावंदन केलेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जो मुद्दा उपस्थित झाला आणि आम्ही काल त्याच्यावरती व्हिडिओ केलेला होता, धर्मावरती आरक्षण हे कुठेही घटनेत लिहिलेलं नाही. तुम्ही ज्या बाबासाहेबांचा जैविक वारसा सांगता त्यांचा जरा वैचारिक वारसा पण सांगा. या घटनेमध्ये धर्मावर आधारित आरक्षण नाही आणि त्याच्यावरती मागणी करणारे ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कालपर्यंत बसत होता. म्हणजे ज्यांना तुम्ही स्वतः प्रत्यक्ष तुमच्याच आजोबाचे विचार वाचा. थॉट्स ऑन पाकिस्तान ह्या निमित्तानं इस्लाम विषयक बाबासाहेबांचे जे विचार होते ते तुम्हाला कितपत मंजूर आहेत ते सांगा. आता जेव्हा तुम्हाला हा अँकर जो आहे औरंग्या म्हणल्यानं तुम्ही अस्वस्थ होता. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन तुम्ही चादरी चढवता. वैयक्तिक पातळीवरती तुम्ही कुठं कधी गेले आणि ती गोष्ट वेगळी. तुम्ही एका पक्षाचे प्रमुख आहात आणि केवळ मुस्लिम मतांसाठी म्हणून तुम्ही त्या कबरीवर जाऊन चादर चढवता. जर तुम्हाला इतकंच मुस्लिम मतांचं पडलं होतं तर औरंगजेबाच्या दर्ग्यावर का नाही गेलात तुम्ही? म्हणजे अकबराच्या दर्ग्यावरती का नाही गेलात? किंवा तिथे समोर पहिल्या निजामाचा दर्गा आहे, याच औरंगजेबाच्या कबरी समोर बुरानुद्दीन गरीबमध्ये पहिल्या निजामाची कबर आहे, तिच्यावर का नाही चादर चढवली? म्हणजे तुम्हाला त्याच्यातले जे कट्टरपंथी आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त हिंदूंच्या कत्ली केल्या किंवा हिंदूंना सगळ्यात जास्त त्याच्या म्हणजे विकृती त्याची समोर आलेली होती हिंदूंच्या बाबतीमध्ये, त्या शहनशाहच्या बाबतीमध्ये, त्याला नुसतं औरंग्या म्हणलं तर तुम्ही अस्वस्थ होता. अडचण इथे आहे. आणि हे सगळं मी घटनेप्रमाणे बोलतो आहे. संविधानामध्ये कुठेही धर्मावर आधारित आरक्षण नाही. आज सगळे हे कट्टरपंथी मुस्लिम धर्मावरती आधारित आरक्षणाचा पाठीराखा आहेत. मग ह्याचं तुम्ही काय म्हणणार आहात? आत्ताच म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये नंतर तुमचा पराभव झाला, तुम्हाला स्वतःला वैयक्तिक नुकसान झालं म्हणून तुम्ही ती युती तोडली. तसं झालं नसतं तर पुन्हा याही निवडणुकीमध्ये वंचित बहुजननी MIM ला पाठिंबा दिलेला दिसला असतं. म्हणजे हे जे अतिशय संकुचित पातळीवरचं असं राजकारण तुम्ही करता आहात
मुस्लिमांचं ज्या पद्धतीनं लांगुल चालन बाकीच्या सगळ्या सेक्युलर पक्षांनी केलं त्याच पद्धतीनं तुम्ही पण करायला लागलं. औरंगजेबाला औरंगा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं दुसरं? ज्या पद्धतीचे त्यांनी अत्याचार केले त्याच्याबद्दल तुम्ही कधी तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडलेला आहे का? आत्ताच्या घटनेमध्ये, भारतीय घटनेमध्ये, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण स्पष्ट केलं होतं की धर्मावरती आधारित आरक्षणाला जागा नाही. जे तेव्हाचे दलित मुस्लिम झाले त्यांचीही परिस्थिती सुधारली नाही. म्हणजे तुम्ही धर्मांतर केलं तरी तुमची जात तीच राहती, परिणामी तुमची उपेक्षा संपत नाही. तुम्ही त्या चळवळीमध्ये असून याच्याकडे लक्ष नाही दिलं. आता जे मुस्लिम त्यांची परिस्थिती मागासे म्हणून आरक्षण मागालेत, मग तुम्ही हे तर कबूल करा. ह्याच्यातले बहुतांश हे दलित आणि उपेक्षित वर्गातले होते. त्यांनी तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीला कंटाळून त्याच्यातले काही जण इस्लाम त्यांनी स्वीकारला. आजही त्यांची परिस्थिती सुधारली नाही. हे जर कारण असेल तर धर्मांतर हा त्याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही. ते एवढं कशाला? आता बाबासाहेबांनी अस्मितेचा विषय म्हणून धर्मांतर केलं आणि बुद्ध धर्म स्वीकारला. तसं झाल्याच्या नंतर सुद्धा दलितांची जे नवबौद्ध झाले त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती फारशी बदलली नाही. त्यांना आत्मसन्मान प्राप्त झाला, हा मुद्दा बरोबर आहे. मग तुम्ही आता ज्या औरंगजेबाचा तुम्हाला कळवळा येतो आहे त्याचं तुम्ही उत्तर द्या. धर्मांतर केल्यानं दलितांची परिस्थिती सुधारली नाही. इस्लामच काय, बुद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर सुद्धा दलितांची परिस्थिती सुधारली नाही. ती सुधारण्यासाठीचे उपाय वेगळे आहेत. ती सुधारण्यासाठीचे उपाय धर्मांतर नाही. प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने मुस्लिमांची बाजू लावून धरलेली आहे, ज्या पद्धतीनं या मराठवाड्यामध्येच निजामाच्या काळामध्ये जे अत्याचार झाले, रजाकारांच्या काळात जे अत्याचार झाले, 1 वर्ष 13 दिवस उशिरा आम्ही स्वतंत्र झालो. 17 सप्टेंबरला आम्ही स्वतंत्र झालो 1948ला. हे सगळा अत्याचार ज्या मराठवाड्याने सोसला, ज्या इस्लामी मुसलमानी राज्यकर्त्यांमुळे सोसला. जेव्हा तुम्ही मुलाखतीमध्ये असं म्हटलं की केवळ तुम्ही धर्माच्या आधारावर द्वेष करता का? हो, कारण की त्यांनी धर्माच्या आधारावरतीच अत्याचार केलेले होते. हिंदूंना तुम्ही हिंदू आहे म्हणूनच त्यांच्यावरती कर लादलेले होते. असं नाही म्हणले होते की हिंदूंमधला काही एक वर्ग, म्हणजे जे हे मांडणी करतात ना की हिंदूमधला तथाकथित शोषण करणारा वर्ग आहे त्यांच्यावरती जिजिया कर लावला, असं नाहीये. औरंगजेबानी जर हिंदूंना हिंदू म्हणून त्यांच्यावरती कर लादले असतील, हिंदूंना हिंदू म्हणून त्यांच्यावरती अत्याचार केले असतील, हिंदूंना हिंदू स्त्रिया म्हणून पाठवल्या गेला असेल, तर त्याला विरोध आम्ही धर्म म्हणूनच करणार. आता तुम्हाला जो कळवळा येतो आहे तो मतांसाठी कळवळा येतो आहे. तुम्हाला या संपूर्ण महाराष्ट्रातले पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुस्लिम मतं पाहिजेत म्हणून तुम्ही हे लांगुल चालन करता, असा आम्ही आरोपच करतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की औरंगजेबाचा द्वेष मुसलमान म्हणून करू नये, तर मग औरंगजेबानी स्वतः हिंदू म्हणून जे काही अत्याचार केले त्याचं तुम्ही समर्थन करणार आहात का? व्यक्ती म्हणून त्यांनी कोणाशी लढाया केल्या, काय केल्या, हा वेगळा प्रश्न आहे. त्याची तुम्ही जरूर चर्चा करा, चिकित्सा करा, समर्थन करा, नाही तर विरोध करा. संपूर्ण भारतभरामध्ये तुम्ही केवळ हिंदूंचे आहेत म्हणून त्यांचे मंदिरं तोडलेले आहेत. तुम्ही केवळ हिंदूंचे आहे म्हणून त्यांच्यावरती, हिंदू आहेत म्हणून त्यांच्यावरती अत्याचार केलेले आहे, म्हणून त्याच्यावरती सुद्धा तो मुसलमान आहे म्हणून आम्ही द्वेष करणार. जो स्वतःला अशा पद्धतीच्या विचारसरणीचा स्वतःला वाहक समजतो, जो स्वतःला अशा कट्टरपंथी विचारसरणीचा संरक्षण समजतो, जो स्वतःला हिंदूंना बाटवणे म्हणजे धर्मकार्य असं समजतो, त्या औरंग्याला आम्ही मुसलमान म्हणून त्याचा द्वेष करणार. त्याला कधीही आमच्याकडे मानाचं स्थान मिळणार नाही. ज्यानं आमच्या हिंदू राजाची छळ करून हत्या केलेली आहे त्या औरंग्याला आम्ही माफ करू शकत नाही, करणार नाही. तुम्ही तथाकथित सेक्युलरिझमचे जे काही ढोल बडवायचे ते बडवा. तो तुमचा राजकीय, तुमची अडचण असू शकते, मजबुरी असू शकते. आज तुम्ही पूर्णपणे राजकीय परिक्षेत्रातून बाहेर फेकल्या गेलेल्या आहात. जे काही ढोल सगळ्यांनी मिळून बडवले होते की बाबा तथाकथित सेक्युलर आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये तुम्ही सामील होणार आहात, पण ते तसं प्रत्यक्षात काही झालं नाही. त्याचा त्यांना तोटा हो, नाही तर तुम्हाला तोटा हो. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून तुम्हाला हा जो औरंगजेबाचा कळवळा आलेला आहे आणि औरंग्या म्हणल्याच्या नंतर तुम्हाला जे पोटामधून दुखतं आहे तो तुमचा प्रश्न आहे. स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे जैविक वारस मानणारे आपण त्यांचा वैचारिक वारस नाहीत हे सिद्ध करतायत.
संपूर्ण त्या घटनेच्या निर्मितीच्या वेळेच्या चर्चामध्ये धर्मावर आधारित आरक्षणाला जागा ठेवलेली नाही बाबासाहेबांनी. मुस्लिमांच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे लोकसंख्येचं पूर्णपणे अदलाबदल झाली पाहिजे, इतका ज्वलंत दाहक हिंदुत्ववादी मांडणार नाहीत असा विचार बाबासाहेबांनी मांडलेला आहे. आणि ते हे स्वतः त्याचे जे काही वारसा आहेत ते समजून घ्यायला तयार नाहीत. ज्या पद्धतीचं वक्तव्य निवडणुकीच्या काळात यांनी केलेले, ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या कबरीवरती हे चादरी चढवतात, त्याच्यातून सिद्ध हेच झालेलं आहे की हे लांगुल चालन करत आहेत. अशा पद्धतीचं अपीजमेंट, अशा पद्धतीनं हे काही मुस्लिम मतांसाठीचे जे करणं आहे ते सर्वसामान्य भारतीय मतदार कधीही सहन करणार नाही. आणि अशा पद्धतीनं जाणाऱ्याला कधीही मोठं राजकीय यश लाभणार नाही, लाभू शकणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.